अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी असणार आहे। लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते म्हणजेच 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। हे पैसे सध्या सर्वांनाच जमा झालेले नाहीत, परंतु 17 तारखेपर्यंत सर्वांना हे पैसे हळूहळू जमा होतील। ज्यांचं आधार बँकेशी लिंक आहे त्यांना आणि ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत 14 ऑगस्टपर्यंत त्यांना। तर बघा, काही जणांना आज SMS आलेले आहेत की तुमचे 3000 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत म्हणून। अशा पद्धतीने बघू शकता या ठिकाणी बँकेकडनं SMS आलेला आहे, अकाउंट नंबर क्रेडिटेड म्हणून या ठिकाणी बघू शकता, ज्यामध्ये 3000 रुपये जमा झालेले। आणि तुमचे जमा झालेत का कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। आणि तुम्हाला SMS नसेल आला तर तुमचं बँकेचं स्टेटमेंट तुम्हाला ऑनलाईन तुम्ही चेक करा किंवा बँकेमध्ये जाऊन एकदा चेक करून घ्या। 17 तारखेपर्यंत कधीही तुमचे पैसे जे आहेत ते जमा होतील। आज काही जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, त्याचीच माहिती सर्वत्र तुम्ही पाहिलेली देखील असेल। तर लाडकी बहीण योजनेचे हे जे 2 हप्ते आहेत जुलै आणि ऑगस्टचे, ज्यांचे 14 तारखेपर्यंतचे फॉर्म मंजूर झालेले आहेत आणि ज्यांची KYC झालेली आहे, बँकेसोबतचं आधार लिंक झालेलं आहे, त्यांचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे। त्याचसोबत बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला बँक स्टेटमेंटमध्ये देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण म्हणून अशा पद्धतीने पाहायला भेटेल, बघू शकता। तर बघा, याच्यामध्ये ज्यांचं बँक खातं जे आहे ते आधार कार्डशी जोडलेलं नाही आहे त्यांनी लवकरात लवकर 17 तारखेपर्यंत जोडून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याच्याशिवाय लाभ भेटणार नाही। आणि 17 तारखेला आपल्याला माहीत असेल पुणे या ठिकाणी राज्यस्तरीय कार्यक्रम देखील घेतला जाणार आहे, जे की लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटणार आहेत त्याच्या संदर्भात। परंतु आजपासूनच पैसे हळूहळू जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। काही जिल्ह्यांचे पैसे जे आहेत ते जमा होताना दिसत आहेत, बाकीचे पैसे देखील हळूहळू आता सर्वांचे जमा व्हायला सुरुवात होईल। परंतु 17 ऑगस्टपूर्वी तुमचं बँक खात्याशी आधार लिंक असणं मात्र गरजेचं असणार आहे। ते मागच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला मी सांगितलेलं होतं, ज्यामध्ये जवळपास 27 लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत। यासाठी ते विशेष शिबिर देखील राबवणार आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये। त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन तुमचं आधार कार्ड जे आहे बँकेशी संलग्न करून घ्यायचं आहे। तर 17 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे पाठवले जाणार आहेत। त्याच्यासाठी खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत अशा सूचना देखील दिल्या गेलेल्या आहेत। जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 17 ऑगस्ट रोजी पुण्यामध्ये कार्यक्रम तर होणारच आहे, परंतु त्याच्या अगोदरच या ठिकाणी आता पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, ज्याच्यामध्ये 14 ऑगस्टपर्यंत तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे। तर 3000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत, मात्र खात्याशी आधार क्रमांक लिंक असणं गरजेचं आहे। जर लिंक नसेल तर त्यांना पैसे भेटणार नाहीत। त्यांना पैसे लिंक झाल्यानंतर पुढील टप्प्यामध्ये त्यांना पैसे दिले जाणार आहेत। तर बघा, 17 ऑगस्टपर्यंत आता सर्वांचे पैसे हळूहळू जे आहेत ते जमा होतील। कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमचे पैसे आलेले आहेत की नाही ते, कारण की बऱ्याच जणांनी या ठिकाणी कमेंट देखील केलेल्या होत्या की पैसे यायला सुरुवात झालेली म्हणून। आणि सकाळच्या व्हिडिओमध्ये देखील आपण बघितलेलं होतं की स्वतः मुख्यमंत्र्यांनी लाईव्ह सांगितलेलं आहे की 17 तारखेपर्यंत सर्वांचे पैसे जे आहेत ते जमा होणार म्हणजे होणार, 100% जमा होणार असं सांगण्यात आलेलं होतं। तर त्यानुसार मित्रांनो आता पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तुमच्यासाठी ही गुड न्यूज दिली आहे, त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।